आपण सातत्याने निवडणुका या गोष्टीवर सर्व बाबी अवलंबून धरत आहोत आणि परवलीचा शब्द सत्ता सत्ता आणि सत्ता हा बनवलेला आहे। मात्र जेव्हा सत्ता याचं उदात्तीकरण होतं तेव्हा आपसूक सत्ता ही भस्मासूर होत असते आणि जेव्हा सत्तेला परवलीचा शब्द आपण बनवतो तेव्हा विचारांचं काय, विवेकाचं काय, संस्कृतीचं काय आणि महाराष्ट्र धर्माचं काय हे आपसूक प्रश्नही निर्माण होतात। जेव्हा सत्ता ही भस्मासुराचं स्वरूप घेते तेव्हा सामाजिक सलोखा, सद्भावना, लोकशाही, महाराष्ट्र धर्म, रोजगार या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या नष्ट व्हायला लागतात आणि या स्पष्ट स्वरूपात आता महाराष्ट्राच्या आपल्या जनतेच्या समोर हे चित्र आहे। त्यामुळे निवडणुका आणि निवडून कोण येत आहे या गोष्टींवर संपूर्णतः आता झोत हा मानव विचारांचा, माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा जो झोत आहे हा आपण सत्ता केंद्रित केल्याची फार मोठी किंमत एव्हानाच आपल्याला ही चुकवावी लागलेली आहे। आता पुन्हा आपण तोच कित्ता जर गिरवला तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही। हे सर्वप्रथम माझं एक मूलभूत स्वरूपाचं नागरिक या नात्याचं निवेदन आपण रुजू करून घ्यावं ही आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आणि अनुरोध आहे। दुसरा, काँग्रेस पक्ष हा मतदानांच्या बेरजेच्या अनुषंगानं हा कुठे कमी जास्ती अधिक झालेला असू शकतो। गत विधानसभेमध्ये आम्हाला जागा कमी मिळालेल्या आहेत हे सत्य आहे। काही महानगरपालिकांमध्ये, काही परिसरामध्ये काँग्रेस ही रोडावलेल्या स्थितीमध्ये संख्यात्मक बाबीत दिसते हे देखील खरे आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आज देशभरामध्ये जो विचार विरोधी पक्षा नात्यानं जिवंत आहे, जो पक्ष आज संघर्ष करतोय, ज्याला फार मोठ्या प्रमाणावर लोक सहभागाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे, तो विचार म्हणजे हा काँग्रेसचा विचार आहे। राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे करत आहेत ही बाब देखील आता सर्वदूर अधोरेखित झाली आहे। तेव्हा भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आज एकीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला या पक्षाच्या विरोधात जो ठाकलेला पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळे काँग्रेसची एकंदरीत जी स्पेस आहे ही फार मोठी आहे आणि याचं भान आम्हाला निश्चित स्वरूपाचं असताना आगामी काळात याच अनुषंगाने आम्ही कार्यरत राहणार आहोत। राहिला प्रश्न युती आघाडी होणार का, करणार का, नवा भिडू जोडणार का, दोन भाऊ एकत्र येतात त्यांच्या भेटी एकत्र झाल्या त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय, हे सर्व जे मुद्दे आहेत या मुद्द्यांना आम्ही संघटनात्मक काम करत असताना याला प्राधान्य हे देणं हे औचित्याचं आणि उचित ठरत नाही। त्यामुळे आम्ही एक जबाबदार राष्ट्रीय स्तरावर काम करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपशी एकमेव स्वरूपामध्ये एक संघर्षाची भूमिका घेऊन काम करणारा हा पक्ष आहे। राष्ट्रीय स्तरावरचा परतचा आपण विचार जर केला तर कोणताही मित्रपक्ष कोणत्याही बाजूला कोणत्याही एका सकाळी जातोय, मात्र काँग्रेस हा आढळ स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात हा ठाकलेली आमची भूमिका आहे। त्यामुळे 2029च्या निवडणुका या आम्हाला सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जोरकस पद्धतीने या ठिकाणी आमची ताकद देखील दाखवून येणार आहोत। जनतेचा बदललेला जो मूड आहे हा त्याचा फक्त संकेत या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असताना त्याचा उल्लेख करेल, मात्र त्याचा पुराव्याकरता या सर्व निकालांपर्यंत 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या भाषेत जर बोलायचं तर तिथपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा त्यावेळेस उदयाला येईल अशा प्रकारची आमची एकंदरीत असणारी रणनीती व रणनीतीला अनुषंगानं आमचा जो आराखडा आहे आणि त्यातलं जे धोरणं आहेत ते आम्ही सर्व ठरवलेले आहेत। मात्र निवडणुका येतात जातात, आधीच सांगितलंय आम्ही या निवडणुकीत मोठा पक्ष झाल्यावरही भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना, अजित पवार हे काय करणार आहेत तर पुन्हा आमचे नगरसेवक आणि आमचे ग्रामपंचायत, आमचे पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य हेच फोडाफोडी करणार आहे। कारण ज्यांच्याजवळ विचार नाही, ज्यांच्याजवळ उन्मत्तपणा आहे आणि ज्यांना फक्त पक्ष फोडता येतात ही लोक त्यावेळेस ते करतील। मात्र जो आजार आहे, लोकशाहीला लागलेली जी कीड आहे ती या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे। त्यामुळे देशात 2029ला परिवर्तन हे निश्चित होईल, विधानसभेत होईल, किंबहुना देशातलं परिवर्तन जे आहे हे मध्यवर्ती निवडणुकींच्या अनुषंगानं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्यामुळे एकंदरीत ही राजकीय परिस्थिती, राजकीय चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही
जरूर महाविकास आघाडी म्हणून एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये 2019ला 3 पक्ष एकत्र आले. नंतरच्या काळात पुलाखालून जे पाणी वाहून गेलं त्यातून बराच काळ हा निघून गेला. नंतर राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स आमचं गठीत झालं आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आम्ही युतीचा आघाडीचा धर्म हा महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये हा पाळलेला आहे, सांभाळलेला आहे. मात्र आघाडी आणि युती करत असताना कुठेतरी पक्षाला, काँग्रेस पक्षाला विशेष करून कोकण विभागामध्ये 4 पावलं मागे जावं लागलं. आघाडी आणि युती राजकीय अपरिहार्यता होती हे देखील सविनय मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो. मी देखील ती अपरिहार्यता राजकीय स्वरूपाची असल्यामुळे ती मान्य करतो प्रदेशाध्यक्ष या नात्याने. आणि या काळात मध्ये आता आम्हाला पक्ष विस्तार कसा करता येईल, कारण कार्यकर्ते असतानाही आम्ही जर लढलो नाही तर आपसूक त्याची किंमत संघटनेला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही कसे लढणार आहोत, काय लढणार आहोत, आघाडी करणार आहे, नाही करणार आहे, एकला चलोचा नारा राहणार आहे, या संदर्भातही मला आपल्याला अवगत केलं पाहिजे की स्थानिक पातळीवर ती महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती अर्थात ब्लॉक असेल, जिल्हा असेल, या सर्वांना आम्ही युतीचे आघाडीचे अधिकार हे दिलेले आहेत. राज्य स्तरावर कोणताही आघाडी आणि युती आम्ही करणार नाही. तर मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करून जिल्हा स्तरावर किंबहुना तालुका स्तरावर आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर त्या ठिकाणी युती आणि आघाडीचा निर्णय घ्यावा असे अधिकार आम्ही आमच्या संघटनेला दिलेले आहेत. आणि त्यानुसार निवडणुका जाहीर एकदा होऊ द्या, जे काही प्रभाग आहेत त्यांना मान्यता मिळू द्या, आरक्षण होऊ द्या आणि त्यानंतर या संदर्भात जो निर्णय आहे तो जिल्हा स्तरावरील आणि युनिट स्तरावरील आमचं संघटन घेईल. तुर्तास महाराष्ट्रभरामध्ये आम्ही सगळ्या ज्या आमच्या आढावा बैठकी आहेत या आढावा बैठकी घेत आहोत. आज या ठिकाणी आमची जी आढावा आहे ही 7 महानगरपालिकांमध्ये एकंदरीत आमच्या पक्षाची जी परिस्थिती आहे, कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत आणि आगामी निवडणुकींना स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं पुढे जायचं आहे आणि संघटना बांधणी कशी करायची यासाठी आम्ही केवळ 7 महानगरपालिकेतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत या ठिकाणी आज पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही चर्चा करणार आहोत. आणि त्याकरता आज ही ठाण्याची या ठिकाणच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे नुकतीच राहुल गांधींची पत्रकार परिषद ही संपलेली आहे आणि पत्रकार परिषदेत त्यांनी थेट स्वरूपामध्ये निवडणूक आयोगालाच आता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा जो दुटप्पीपणा आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि पुरावे असतानाही, सर्व काही समोर असतानाही, चेकमेट हा झालेला असतानाही आता निवडणूक आयोग जर राजकीय आविर्भावामध्ये जर वागत असेल तर हे कुठेतरी भारताचा नेपाळ यांना करायचा आहे का, कुठेतरी भारताचा श्रीलंका यांना करायचा आहे का, कुठेतरी भारताचा बांगलादेश मोदींना करायचा आहे का, हा केवळ एकच प्रश्न या परिस्थितीमध्ये निर्माण होतो. आणि आज त्याचेही पुरावे ही त्यांनी त्या ठिकाणी देत असताना जी नैतिक काँग्रेसची जी भूमिका आहे आणि तांत्रिक जी बाब आहे आणि संविधानिक जे प्रारूप आणि स्वरूप आपल्या कायद्याचं जे आहे ते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि यामध्ये महाराष्ट्राचं एक जे उदाहरण दिलं आहे, राजुरा मतदारसंघात FRI जो दर दाखल झालेला आहे त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस आता आपण इतके दिवस खोटं बोलत लोकांपुढे होता, आपल्याच महाराष्ट्रामध्ये जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की वोट चोरी झालेली आहे. आणि आता वोट चोरी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे दलाल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न वावरता आता नैतिक जबाबदारी स्वीकारावी. इतक्या दिवसापासून चोरी झाली नाही म्हणून आपण त्याचा जो एक खोटं उसना आणून जे बोलत होतात, आज तर ते FRI जो दाखल झालेला आहे तोही जनतेपुढे आलेला आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, ही राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका आहे. यापूर्वी राहुल गांधींनी त्यांच्या लिहिलेल्या लेखामध्ये वर्तमानपत्रात जे विविध भाषांमध्ये जे 22 भाषांमध्ये जे लेख प्रसिद्ध झाले त्यामध्ये जी भूमिका मांडली त्यामध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता. त्याही ठिकाणी कामठीत आमचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा फक्त विचारलं गली गली में शोर है, तर खालून कोण कोण चोर आहे याचा उल्लेख हा जनतेनेच त्या ठिकाणी कामठीला केला होता. त्याही मेळाव्याचं या निमित्तानं स्मरण करत असताना थेट स्वरूपामध्ये आता मुख्यमंत्र्यांनीच खोटं बोलत असल्याबद्दल आणि मतचोरी झाली हे सिद्ध झालेली असल्याबद्दल, कारण त्यांचंच शासन आहे, मुख्यमंत्र्याकडेच गृहविभाग आहे,
आणि तोच गृह विभाग आता जर FIR दर्ज करत असेल याचा अर्थ ही चोरी झालेली आहे. त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारत असताना हे अनैतिक पद्धतीनं अवकाळी पद्धतीनं आलेल्या शासनाने तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न हे फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात निर्माण झालेली आहेत. मुंबई ठाणे हेच पावसामध्ये बेजार झालेले नाही, हेच तुंबलेलं नाही, तर खड्ड्यांमुळेच प्रश्न आहेत. हे जसं खरं आहे तशाच मोठे प्रश्न हे जीवन मरणाचे शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेले आहे. त्यामुळे सरसकट संपूर्ण खरीप पिकं जे आहेत ही खरीप पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी हे देण्यात यावे. कोणची कमाल मर्यादा त्यासाठी लावू नये ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी जी आहे की पिकांचं नुकसान एक आहे, जमिनीचं नुकसान दुसरं आहे. खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्याची संख्या 1,00,000 हेक्टरपेक्षा अधिक आहे. ही सरकारी आकडेवारी जी आहे हीच या संदर्भामध्ये ही आकडेवारी ही सांगते. त्यामुळे या प्रति हेक्टरी 5,00,000 रुपये हे तात्काळ खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई स्वरूपामध्ये द्यावेत ही आमची दुसरी मागणी आहे. तर तिसरी जी आहे, जे होतं नव्हतं ते संपूर्ण पेरल्या गेलं. कर्जाचं पुनर्गठन झालं नाही, कर्जमाफी देतो म्हणून हे लबाड सरकार कर्जमाफी करायला तयार नाही. वास्तविक पाहता याची आमची सातत्याने जी आलेली मागणी त्याचाही उल्लेख या ठिकाणी करतो की आपण सांगितलं होतं त्यानुसार कर्जमाफी करा आणि तात्काळ स्वरूपामध्ये कर्जमाफी ही आपण सरकारने करावी. इतर मागणी आमची सातत्याने आहेच. मात्र या पार्श्वभूमीवर, या आपत्कालीन पावसाच्या पार्श्वभूमीवर रब्बीसाठी मोफत बियाणं आणि मोफत खत हे सरकारने शेतकऱ्यांना द्यावं. हे आज संकट, जे आसमानी संकट या सुलतानी संकटासोबत जे आलेलं आहे त्या अनुषंगानं सरकारला जेव्हा आपण मायबाप म्हणतो तेव्हा त्यांनी या निदांत आवश्यक असणाऱ्या मागण्या तात्काळ स्वरूपामध्ये पूर्ण कराव्यात ही असणारी आमची सरकारकडून अपेक्षा आहे. नुकत्याच केंद्र सरकारला एक उपरती सुचली आहे आणि राहुल गांधी 8 वर्षापासून सांगतात आहे की GSTमध्ये कशा पद्धतीनं GSTची व्यवस्था असली पाहिजे. राहुल गांधींनी नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर सांगितलं होतं की याची मोठी किंमत चुकवावी लागेल. नोटबंदीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की दहशतवाद नष्ट होईल. दहशतवाद तर नष्ट झालाच नाही. आजा मेला नातू झाला. जेवढ्या नोटा छापलेल्या होत्या 1,000च्या 2,000च्या या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या 500च्या ज्या काही नोटा होत्या त्या जेवढ्या छापलेल्या होत्या तेवढ्याच वापस जमा झाल्या. त्यामुळे काळा धन पकडल्या गेलं नाही. दहशतवाद हा संपला नाही. उलट पहलगाममध्ये येऊन आता छुनछुन के मारण्यात असताना दहशतवाद्यांचं कृत्य आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे नोटबंदीच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं. कोविडच्या वेळेस राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं झालं. जात जनगणनेच्या अनुषंगानं राहुल गांधींनी जे सांगितलं ते सरकारला करायला भाग पडलं. आणि आता GSTच्या संदर्भात राहुल गांधी जे सातत्याने सांगत होते ते देखील या सरकारला करावं लागलं. त्यामुळे GSTच्या अनुषंगानं झालेला हा जो बदल आहे हा राहुल गांधींचा अधिक एक नैतिक विजय आहे असं या ठिकाणी आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर, या विजयाच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेला आम्ही दुकानदारांकडे, व्यापाऱ्यांकडे जाऊन पेढे वाटणार आहोत, फटाके फोडून राहुल गांधींचं अभिनंदन करणार आहोत. आणि देर आहे दुरुस्त आहे नव्हे तर राहुल गांधीच्या मार्गदर्शनावर आणि धोरणावरच देशाला पुढे चालावं लागणार आहे. या अनुषंगानं 22 तारखेला आम्ही GSTच्या अनुषंगानं या निर्णयाचं स्वागत करत असताना राहुल गांधींना देखील धन्यवाद देणार आहोत. सर, राज्यात त्रिभाषिक सूत्रासाठी जनतेचा कौल आजमावला जाणार असं समितीच्या अध्यक्षांनी सांगितलंय. ते नेमकं तुमचं त्याच्यावरती म्हणणं काय? आमची भूमिका स्पष्ट स्वरूपाची आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजे. एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात लढवण्याचं काहीही कारण नाही. संविधानाची जी आपली अनुसूची 8 आहे त्या अनुसूची 8मध्ये 22 भाषा आहेत आणि या 22 सर्व भाषा ज्या आहेत यांनी हातात हात घालून राहावं. त्याच्यात रोटीबेटी व्यवहार व्हावा आणि सगळ्या भाषा समृद्ध व्हाव्या. मराठी भाषा ही संपवण्याचा घाट हा देवेंद्र फडणवीस जो घालत आहे हा कदापि आम्ही सहन करणार नाही. यासाठी 17 एप्रिलला हा निर्णय पहिल्यांदा आल्या सर्वप्रथम काँग्रेसने या संदर्भात हा GR रद्द करावा आणि तिसऱ्या भाषेचं धोरण हे मागे घ्यावं ही काँग्रेसची असणारी भूमिका आहे. त्यानंतर त्यांनी जो भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्नासाठी बुद्धिभेद करून जो दुसरा निर्णय काढला त्या विरोधात देखील काँग्रेसने आंदोलनंही केलेली आहेत. मी याकडे आपलं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो. आणि तिसरी भाषा अजिबात आवश्यकता नाही. नरेंद्र जाधव समितीला दिलेलं कामच हे आहे की काही करा आणि तिसरी भाषा ही
आपल्या गळी महाराष्ट्राच्या उतरा, याकरता हा समितीचा घातलेला घाट आहे. जो विषय होऊ द्यायचा नाही किंवा जो विषय महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्या विरोधात समिती नेमण्याचं कुठलंही कारण नव्हतं. समितीमध्ये जे सदस्य निवडले आहेत तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत. आणि ही समिती जी आहे, ही समितीची शिफारस जी आहे ती काय येणार आहे की तिसरी भाषा लागू करावी. यामध्ये काय की पहिलीपासून न करता दुसरीत करावी, तिसरीत करावी, असं केसानी गळा कापणारं सरकार असल्यामुळे तेच करेल. या समितीचाच आम्ही धिक्कार करतो. समितीची आवश्यकता नव्हती हेही या ठिकाणी सांगतो. आणि या सरकारी तज्ज्ञांना त्या ठिकाणी जे नेमलं आहे हेच हा निर्णय घेण्याकरता आहे. त्यामुळे आपण तमाम मराठी बांधवांनी या निमित्तानं आपली भाषा जगवण्याकरता आपण एकसंघ राहून या राजकारणाच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण डोरकस पद्धतीने सगळे सतर्क राहू. कारण हा मागच्या वेळेस हा GR रद्द केला तेव्हा आम्ही जल्लोष साजरा करणाऱ्यात काँग्रेस पार्टी नव्हती. आमची त्यावेळेची भूमिका होती की हे आज वेळ काढू धोरण आहे, यांनी हा निर्णय रद्द केलेला नाही, हा निर्णय ते पुढे लागू करणार आहे. त्यामुळे त्यावेळेसही आम्ही सतर्क राहण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाने घेतली होती. आम्ही मराठीच्या बाजूने आहोत आणि मराठीने या बाजूने राहत असताना आम्ही मराठी आणि आम्ही भारतीय ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे. आणि मराठीचा सन्मान करत असताना इतर ज्या 21 भाषा आहे या 21 भाषांचाही सन्मान आम्ही करतो. मुळात विविधता में एकता ही भारत की विशेषता हे आपल्या संविधानाचं आणि आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे, सूत्र आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला विविधता ही नष्ट करायची आणि त्याकरता मायबोली मराठीचा गळा घोटण्याचं काम नव्हे तर मराठी माणसाच्या छातीत सुरा खुपसण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. याकरता आपल्याला सतर्क सर्वांना राहिलं पाहिजे. अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देशाचं पंतप्रधान होण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत. आणि आता आपल्याला पंतप्रधान व्हायचं म्हणून आता हिंदीचं कुठेतरी हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये, गाळपट्ट्यामध्ये आपल्याला लोकांनी स्वीकारलं पाहिजे. करिता देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राशीचा घात करत आहे, महाराष्ट्राचा विश्वासघात करत आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. सर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडते का? कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार म्हटल्यानंतर स्थानिक पातळीवरती आता चाचपणी करायला काँग्रेसने सुरुवात केली आहे का? आम्ही फार आधीपासून आमची भूमिका ही जाहीर केलेली आहे आणि सविनय आमच्या मित्रपक्षांना देखील आम्ही स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेणार आहोत हे सांगितलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात एक राजकीय पक्ष या नात्याने आम्ही सर्व ज्या पर्याय आहेत त्या पर्यायाच्या अनुषंगानं आम्ही पुढे जात आहोत. मात्र मुळात आघाडीच्या युतीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो स्थानिक आमच्या युनिटचा आहे, हे आधीच मी आपल्याला सांगितलं आहे. विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल किंवा पालघरमध्ये असेल, कोकण भागामध्ये काँग्रेस पक्षाला ज्या जागा दिल्या होत्या त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते किंवा नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसत होते. तशाच प्रकारचं चित्र जर आता महापालिका निवडणुकांमध्ये असेल तर काय नेमकी भूमिका घ्यावी लागेल? नाही, या माझ्या निवेदनातच आपल्याला सांगितलं की ती राजकीय अपरिहार्यतेच्या अनुषंगाने आघाडीच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आपण सांगितलेल्या पट्ट्यामध्ये मोठी किंमत ही चुकवावी लागलेली होती, वस्तुस्थिती आहे. आणि याचा पुनरावृत्ती न होता आपल्याला पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय कसा दिला जाईल या अनुषंगानं जरूर विचार केला जाईल. सर, राहुल गांधींची भाषा ही नक्षलवादी आहे आणि पाकिस्तान सुद्धा तीच भाषा बोलते असं भाजपचे प्रवक्ते म्हणतात. भाजपच्या प्रवक्त्यांना दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यातला फरक आतापर्यंत समजलेला नाही, हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. संजय राऊत म्हणताय की शिवसेनेचाच महापौर बसणार आहे, तुमची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संसदेत? तेव्हा त्यापर्यंत निवडणुका लागलेल्या नाही. मागच्या सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो तेव्हा 4 महिन्यात निवडणूक होणार या ब्रेकिंग न्यूज आम्ही पण आपल्या माध्यमातून ऐकल्या. ते 4 महिने केव्हा संपले हे अजूनही माहीत नाही. आता 31 जानेवारीला होणार अशी नवीन ब्रेकिंग सुरू आहे. आशा करू की त्यावेळेस होईल. मुळात सत्ता केंद्रित ठेवणं हे भाजपचं धोरण आहे आणि सत्ता विकेंद्रित स्वरूपामध्ये ही नांदली पाहिजे आणि लोकांना अधिकार दिले पाहिजे. 73व्या 74व्या घटना दुरुस्तीचं अर्थात महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांचं ते स्वप्न आहे आणि त्या अनुषंगानं या निवडणुका झाल्या पाहिजे. आता कोणाचा होणार, आता निवडणुका प्रभाग लागू द्या, आरक्षण होऊ द्या, निवडणुकीचं मतदान होऊ द्या, त्याआधीच तशा प्रकारचा दंड ठोकून कोणते दावे करणं हे काँग्रेस पक्षाने अशा कोणत्याही खेळात न पडता आम्ही आमचं काम जे आहे संघटना पातळीवर व्यवस्थित पद्धतीने करत आहोत, एवढाच या निमित्ताने मी सांगू शकतो. की लोकसभा विधानसभा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये लढला होता आणि स्थानिक पातळीवरती तुम्ही आता पक्षाचं तुमचं अस्तित्व जाणून घेण्यासाठी किंवा तुम्ही स्वतंत्र लढत आहात, तर येत्या काळात ही तुमची आघाडी कायम राहणार की फक्त स्थानिक स्वराज्य संस्था पुरती तुटणार आहे?
सर्व गोष्टी या निवडणुकांवरच तोलणं हे चुकीचं आहे. हे मी जे बोललो होतो त्याकडे मी पुन्हा आपलं लक्ष वेधू इच्छिल. 2024ला आम्ही सोबत लढलो. 2029च्या निवडणुकांकरता आता विलंब आहे आणि दरम्यानच्या काळात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या काळामध्ये स्थानिक पातळीवरचा निर्णय झालेला बरा ही भूमिका स्वीकारून आम्ही हे अधिकार विकेंद्रित केले. तुमच्या आज मॅरेथॉन बैठक आहेत, तर ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस संजीवनी प्राप्त होईल का, आणि महिला आघाडीचं काय याच्या पुढे? हा जो आपण जो प्रश्न विचारला त्याच प्रयत्नांच्या अनुषंगानं आम्ही आज दिवसभर या ठिकाणी बसत आहोत आणि ही मॅरेथॉन जरी आमची चर्चा असली तरी यामध्ये कार्यकर्ते बोलणार आहेत, यावर कोणताही निर्णय आम्ही लादणार नाही. आणि एका राजकीय पक्षाला दोतर्फी संवाद आवश्यक असतो, तो संवाद आज या ठिकाणी हा संपन्न होणार आहे आणि यातून ही प्रक्रिया काँग्रेसचा मूलभूत जो स्वभाव आहे तो तशा प्रक्रियेच्या माध्यमातून आहे आणि दिवसाच्या शेवटी आपल्या प्रश्नावर अधिक उत्तर देणं मला शक्य होईल. सर हिंदी बता दीजिए. सर, जिस तरीके से आने वाले नगर निगम चुनाव को लेकर आज कांग्रेस थाने में बैठे ले रही है अनेक पदाधिकारी कांग्रेस के, किस तरीके की अधिकारियों को सूचना दी जाएगी, क्या कहना चाहिए? नहीं, सूचनाएं जो पहले ही दे चुके हैं. क्या आगे आने वाले समय की रणनीति भी हमारी तय है कि स्थानीय इकाई को पूरा अधिकार हमने अलायंस का दिया है, इसलिए सूचना पहले ही प्राप्त है. उस पर आज संवाद, एक व्यापक संवाद यहाँ पर संपन्न होगा और उस संवाद से, उस मंथन से जो भी चीज निकलेगी उसका हम आने वाले समय में पालन करेंगे. राहुल गांधी ने दिल्ली में पत्रकार परिषद दी, इस दौरान उन्होंने बताया कि वोट चोरी को जिस तरीके से जो ज्ञानेश कुमार है इलेक्शन कमीशन के, वो कहीं ना कहीं इसको दबाने की कोशिश कर रहे हैं. जी हाँ, ज्ञानेश कुमार जी को सीबीआई ने खत लिखने के बावजूद और चोरी हुई बताने के बावजूद, यदि ज्ञानेश कुमार राजनीतिक आदमी जैसे और दल जैसा उनका यदि व्यवहार होगा तो ये बहुत ही गलत है. और महाराष्ट्र में भी जो सरकार, महायुति की जो सरकार है, उन्होंने एक एफआईआर दर्ज किया है. तो सरकार एफआईआर दर्ज कराती है, इसका मतलब चोरी हुई है, उनको मंजूर है. तो चोरी हो चुकी है और चोर गद्दी छोड़, ये जो हमारा नारा है उसको बल मिलते हुए मिल रहा है. सर, डोनाल्ड ट्रंप ने जो है भारत को ड्रग्स तस्करी के लिस्ट में दाखिल किया है, कैसे देखते तो हैं? नरेंद्र सिलेंडर जो है वो जो ट्रंप के सामने जो तमाम आरोप होते हैं, तो हमारे देश के प्राइम मिनिस्टर सोए है क्या? उन्होंने सारे सवालों के जवाब देना चाहिए. सर, आता बात सर एक आखिरी सवाल. नहीं, अभी बस ने लेके इसके ऊपर जवाब नहीं, अभी दूसरा प्रोग्राम है नीचे. नहीं वो बात नहीं रवि प्रंशा सुनिए, आप ही सुनिए कि ट्रम्प और इन प्रकार के बयानों के बाद विपक्ष के नाते हमसे पूछा जा रहा है, मगर पहले प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया इन तमाम अमेरिका के आरोप के और पाकिस्तान के साथ जो उन्होंने जो समझौता किया उसको लेकर पहले पंतप्रधान हम देश को संबोधित तो करें, उसके पश्चात हम इस पे बात जवाब देने के लिए हम तैयार हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.